बहुतांश मुलांना शिमला मिरची अजिबात आवडत नाही आणि गृहिणी आणि आईला आपली चिंता असते की यांनी सगळं खाल्लंच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा शिमला मिरची नक्कीच करून बघा. सर्वात सोपी आणि खूप अशी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण इथे एक खलबत्ता घेऊया. यामध्ये 1 चमचा इतपत धने, अर्धा चमचा शौफ आणि अर्धा चमचा इतपत जिरं घालूया. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करू नका, नाही तर यांचा फ्लेवर अजिबातच येणार नाही. बघू शकतात मी काही अशा प्रकारे याला ओबडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे. चला तर मग पटकन अशी भाजी आपण बनवून घेऊयात. लगेचच एक कढई तापवायला ठेवू आणि यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतपत आपण तेल घालूया. आता तेल इथे हलकसं गरम झालं की यामध्ये आपण ते वाटण जे होतं ते इथे 2 ते 3 चमचे इथे घालूयात. याचा जो फ्लेवर आहे या भाजीमध्ये खूप छान येतो. एकदा तरी ही पद्धतीने तुम्ही शिमला मिरची नक्की करून बघा. तुमचे मुलं हे खूप जास्त आवडीने खातील. थोडंसं 1-2 मिनिटासाठी हे जे जिन्नस आहे यांना परतून घ्या. यामध्ये मी कमीत कमी 10-15 अशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. कढीपत्त्याची पानं मस्त अशी परतवली की लगेचच आपण यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घालूया. कांदा इथे मी असा लांबसडक असा कापून घेतलेला आहे. तुम्ही हवा असेल तर बारीक कापून घेतला तरीही चालेल. आता इथे कांद्याला आपण मस्तपैकी असं परतून घेऊयात. हलकासा ट्रान्सलुसंट झाला की यामध्ये आपण इथे 3 शिमला मिरची बारीक अशी चॉप करून यामध्ये घालूयात. तर इथे मी अशा लांब लांब आकाराने हे कापलेले आहेत, जेणेकरून ह्या दिसायलाही छान दिसतील आणि थोडंसं व्यवस्थितही वाटेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक बारीक चॉप केलं तरीही चालेल. आता यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित यांना परतून घेऊयात. आता शिमला मिरची व्यवस्थित शिजेपर्यंत आपण इथे एक मिश्रण तयार करून घेऊयात. तर यासाठी मी इथे 1 कप इतपत दही घेतलेलं आहे. हे जे दही आहे हे फ्रेश दही आहे, जास्त आंबट असं दही नाही. आता यामध्ये आपण 1 चमचा इतपत लाल तिखट घालूया. लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक देखील घालू शकतात. आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. ऑप्शनल आहे पण कलर याने छान येईल. सोबतच 1 चमचा इथं धने पावडर आणि पाव चमचा इथे हळदी पावडर ऍड केली. सोबतच इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. इथं मला तिखट थोडंसं कमी वाटत होतं म्हणून अर्धा चमचा लाल तिखट मी इथे अजून घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण दही भेंडी दहीचे जेही रेसिपी बनवाल ना त्यावेळेस नॉर्मल टेम्परेचरवरती दही आपल्याला घ्यायचं आहे. आता गॅस इथे मी बंद केलेला होता 5 मिनिटं आधी आणि यामध्ये फेटलेलं दही आणि जे मसाल्याचं मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालूया. कारण की लगेचच गरम गरम तेलामध्ये जे गरम भाजी आहे त्याच्यामध्ये आपण दही जर घातलं लगेचच तर दही फाटण्याच्या खूप जास्त असे चान्सेस असतात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण 1 मुठ्ठी भरून असं इथे कोथिंबीर घालूया. याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो, नक्कीच आवर्जून घाला. मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून या भाजीला आपण मंद फ्लेमवरती शिजवून घेऊयात, जोपर्यंत याचं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत. भाजीला शिजवत इथं 8 मिनिटं झालेली आहे. आता अगदी शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. अगदी शेवटी घालण्यामागचं रिझन हेच, यामध्ये दही घातलेलं आहे ते फाटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, म्हणून सगळ्यात शेवटी इथं मी मीठ घातलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि बघा तयार झाली आहे आपली मस्त झणझणीत अशी दही आणि शिमला मिरचीची भाजी. अगदी झटपट बनते. तुम्हाला जर सकाळी जर टिफिनसाठी काय बनवू आणि घाई असेल ना तर ही पटकन बनणारी शिमला मिरचीची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.